श्री स्वामी समर्थ. तर मी सोनाली, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? मस्त मजेत ना? तुम्ही तुमच्या घरी नक्की छान असाल अशी मी अपेक्षा करते आणि माझ्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते. तर आज आपण शिवणार आहोत डिझायनर ब्लाऊज आणि तो कसा स्टिच करायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी त्याला नक्की आन्सर करेन. आता हे पहा, सर्वात प्रथम मी हा ब्लाऊज छानपैकी असा कट करून घेतला आहे मेजरमेंटनुसार. आणि हा मेजरमेंटनुसार कट करून घेतल्यानंतर आपल्याला त्याचं पूर्णपणे हे अस्तर जोडायचे. अस्तर उलट न जोडता पहिल्यांदा आपल्याला सरळ बाजूच्या वरनं अस्तर जोडायचं आणि त्याला मग पलटी मारून दाबटीप द्यायची. हे पहा या पद्धतीने. आता हे सरळ, आता इथे दाबटीप देऊन आपल्याला ते अस्तर हे पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे. आणि ब्लाऊज शिवताना नेहमी एक काळजी घ्यायची की ब्लाऊजमध्ये फिनिशिंग ही आलीच पाहिजे. जर तुमचा ब्लाऊज जर फिनिशिंग असेल तर ब्लाऊज खूप दिसायलाही खूप छान दिसतो आणि एकदम परफेक्ट काम केल्यासारखं आपल्याला त्याचं समाधानही मिळतं. आणि जेव्हा ब्लाऊज हा रेडी होतो त्याचं फिनिशिंग पाहून जे कोणाचा आपण ब्लाऊज शिवणार आहोत कस्टमरचा, त्यांनाही ते छानच दिसतो, दिसायलाही सुंदर दिसतो आणि छान वाटतो. तर इथे बघा, हे मी सगळं अस्तर असं छानपैकी असं जोडून घेतलेलं आहे. जर तुम्ही ब्लाऊज हे नवीन जर क्लासेस केले असेल तर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा टिप्स असतात की त्या जर टिप्स असं तुम्ही फॉलो केल्या ना तर आपला ब्लाऊज हे फिनिशिंग आणि फिटिंग खूप छानपैकी बसतं. फक्त मेजरमेंट टाकताना आणि ब्लाऊज स्टिच करताना 2 ते 3च गोष्टींची काळजी घ्यायची. एकतर ब्लाऊज तुम्ही कुठला शिवताय, कारण ब्लाऊजचे हे खूप प्रकार आहेत. पण हा आपला साधा नॉर्मल कटोरीचा ब्लाऊज आहे आणि फक्त त्याला पाठीमागे आपल्याला डिझाईन टाकायची आहे. तर आता हे इथे मी सगळं पूर्ण अस्तर असं जॉईन करून घेतलेलं आहे आणि जे बाहेर कापड येतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता हा ब्लाऊज जो शिवत आहे तो कस्टमरचा आहे, कारण कस्टमरचे ब्लाऊज शिवताना आहे ना खूप काळजी घ्यावी लागते. कारण जर तुम्हाला जर याच्यामध्ये जर पुढं काहीतरी करायचं आहे तर तुम्ही जर जे आपलं काम आहे ते एकदम परफेक्ट आणि चांगलंच केलं पाहिजे. तसंच हे ब्लाऊजचं पण आहे. ब्लाऊजमध्ये खूप छान छान व्हरायटी आणि नवीन नवीन डिझाईन्स आहेत. तर आता सध्या कसं आहे, वेळ मिळत नाही कामाच्यामुळे, मुलांची एक्झाम चालू आहे, स्कूल चालू आहे, त्यामुळे जास्त वेळ नाही आहे. त्यामुळं थोडेसे व्हिडिओ हे कमी पडता येते. पण इथून पुढे बघा कंटिन्यू असे हे व्हिडिओ टाकले जातील, ब्लाऊजचे म्हणा किंवा डेलीचे आपले ब्लॉग असतील तेही टाकले जातील. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आता इथे बघा, कटोरी मी ही अगदी कटोरी जोडताना कधीही उलटी जोडायची नाही. कटोरी नेहमी सरळ जोडायची, कारण कटोरीला उलटं सुलट यात काही नसतं, ती सरळ बाजूनी जॉईन करायची असते. आता इथे बघा, कटोरीचा टक्स मारताना इथे दोन्ही टोकं जॉईन करून येणार, खालच्या बाजूला 1.5 इंच आणि वरच्या बाजूला 2.5 इंच असं हे टिकमार्क करून घेऊन मग त्याला आपल्याला स्टिच करायचे आहे. जर तुम्ही टिकमार्क करून अंदाजे जर तुम्हाला खूप प्रॅक्टिस असेल, तुमचं खूप जर डेलीचे ब्लाऊज जास्त शिवायचे असेल तर तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तरी पण जर तुम्ही नवीन शिकत असाल तर मार्किंग करूनच ते ब्लाऊजला स्टिच करत जा. आता हे पाहिजे छानपैकी असे दोन्ही कटोरी आपल्याला छान आलेले आहेत आणि आकारही खूप छान आलेला आहे, हे पाहू शकता. आता इथे आपण हा जो पुढचा भाग आहे तो पूर्णपणे जॉईन करून घेतोय. कटोरी, ब्रेसपट्टी आणि जेवरचा जो भाग येतो तोही आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा, छान पद्धतीने असा आपण तो फिनिशिंगमध्ये जॉईन करून घेणार आहोत. हे पहा, पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे. आता आपण जॉईन करणार आहोत पाठीमागचा भाग जॉईन करायचा आहे. आणि त्याला सर्वात प्रथम मी सरळ बाजूने असं जॉईन केलं होतं आणि त्याला पलटी मारलेली आहे आणि वरून आता दाबटीप देत आहे, जेणेकरून आपल्याला गळा जो आहे आपला त्याला आपल्याला लेस लावता येईल. आणि हे पाहिजे, ब्लाऊजचा गळा हा साधा नॉर्मल डीप गळा घेतलेला आहे. आता हे असं सगळ्या बाजूने मी जॉईन करून घेते, कारण आपल्याला काय करायचं आहे, यावरती आपल्याला बटरफ्लायची डिझाईन करायची आहे. तर त्यासाठी ती कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. चला, आता हा भाग जॉईन करून घेतल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला टाकायचे टक्स टाकायचे आहेत. आता हे जे पाठीमागचे ब्लाऊजचे टक्स आहेत ते तुम्ही अंदाजे मारले तरी चालेल, पण जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर किंवा नसेल तर तुम्ही मेजरमेंट करूनच टाकू शकता. आता हे कसं पाठीमागच्या भागचं मला तेवढं जे मेजरमेंट आहे म्हणून मी आपल्या डायरेक्ट मारून घेते. पहा, सर्वात प्रथम मी साईडला आलेलं कापड कट करून घ्यायचं. आता इथे बघा, पाठीमागचे टक्स मारत आहे. तर जे वरचे जे शोल्डर असतो तो बरोबर सेंटरला घडी मारायची आणि खालीही तसं घडी मारून त्याला आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे. टक्स हा देताना बरोबर आपल्या इथे एक 3.5 ते 4 इंचावरती आपल्याला टक्स द्यायचा आहे.
आता नंतर मी इथे पाठीमागे जे आहे कमरपट्टी लावून घेते आणि जर तुम्ही ब्लाऊजला कमरपट्टी लावता तो ब्लाऊज तुमच्या फिटिंगमध्ये अगदी छान बसतो. बहुतेक ठिकाणी बघा तुम्ही मोठे मोठे टेलरकडे जरी ब्लाऊज शिवायला गेले तर ते शक्यतो ब्लाऊजला कमरपट्टी लावत नाही, पण जर तुम्ही ब्लाऊजला कमरपट्टी लावली तर ब्लाऊज हा फिटिंगमध्ये छानच बसतो. त्यामुळं ब्लाऊजला नेहमी कमरपट्टी लावावी. तर आता आपली कमरपट्टी वगैरे छानपैकी लावून झालेली आहे. बघा किती छान आकार दिसते, ब्लाऊजही छान फिनिशिंगमध्ये दिसते. आता तर मी याला ही लेस लावून घेत आहे. हे पहा, लेस लावलेली ब्लाऊजला गेटअपच येईल. कारण लेस या कलरची का घेतली, कॉन्ट्रास्टमध्ये घेतलेली आहे, कारण साडी त्या कलरची आहे, चिंतामणी कलरची साडी आहे. त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये मी या ब्लाऊजला लेस लावत आहे. आणि ही लेस नुसती बाहीला आणि गळ्याला लावणार आहे, बाहीला सुद्धा लावणार आहे आणि हे पहा गळ्याला लावत आहे. तर इथे पहा छानपैकी अशी गळ्याला डिझाईन लावून झालेली आहे, लेस लावून झालेली आहे. तर आता इथे बनवणार आहे बटरफ्लाय बनवणार आहे. तर मी अंदाजेच कापड घेतलेलं आहे, जास्त मोठंही नाही आणि जास्त छोटंही नाही. तर सर्वात प्रथम ते चारही बाजूने त्याला छोटीशी टिप टाकून घेतलेली आहे आणि त्याला चारही बाजूने आपल्याला एका बाजूने ते जॉईन आहे जे पण ते बाकीचे राहिलेले 3 बाजूने आपल्याला त्याला टिप टाकायचे आणि थोडंसं एका कोपऱ्यामध्ये फक्त ते ओपन ठेवायचे की जेणेकरून ते आपल्याला सरळ करता येईल. आता हे सगळं उलट बाजूने टिप टाकत आहे ते जेणेकरून आपल्याला सरळ करण्यासाठी आपण थोडीशी या बाजूला जागा ठेवलेली आहे. हे पहा, इथून आपल्याला ते सरळ सुलट असं करून घ्यायचं आहे. या पद्धतीने दोन्ही तयार झालेलं आहे. आणि आता इथे हे जे करत आहे ती थोडंसं ब्लाऊजचं काठ घेतलेलं आहे, ते बटरफ्लायच्या वरती आपण जे टिप टाकणार ते दिसवं नाही म्हणून आणि ते छान असं गेटअप येईल त्यासाठी छोटासा बेल्ट तयार करत आहे त्या बटरफ्लायवरती लावण्यासाठी. आता हा जो बॉक्स रेडी केला होता त्याला आता मी सुई धाग्याच्या साह्याने काय करणार आहे, थोडे छोटे चुन्या टाकून त्यापी छानपैकी असं त्याचं बटरफ्लाय तयार करणार आहे. आता ह्याला मशीनवरही टाकता येतं, पण याची मशीन का नको म्हटलं तर मशीन थोडेसे प्लेट्स मोठे येतील आणि हे बटरफ्लाय असं केलं ना त्यात खूप छान छान अशा छोट्या छोट्या प्लेट्स येतील म्हणून मी ते सुईच्या साह्याने ते हे करून घेतले आहे. आता हा जो बेल्ट आहे तो छोटासा असा बनवला होता, ते आपल्याला उलट्या पद्धतीने जॉईन करायचं आहे आणि परत टिप टाकून झाली की तो आपल्याला सरळ करायचा आहे. हे पाहू शकता. बघा किती सुंदर तयार झालेला आहे. आता ब्लाऊजचा सेंटर काढायचा आपल्याला, जो गळा आपण लेस लावली होती त्याचा सेंटर काढून मार्क करून तिथे आपल्याला सर्वप्रथम हे दोन जे हे केलेले आहेत पंख ते जॉईन करायचे. हे पंख जॉईन झाल्यानंतर आपल्याला बटरफ्लाय ह्यालाही 2 टिपा टाकून घ्यायच्या आहेत. आपल्याला छानपैकी असं स्टिच करून घ्यायचे की जेणेकरून ते निघलं नाही पाहिजे पुन्हा त्यासाठी. आता हे वरचं बटरफ्लाय ते जॉईन करताना मी सुई धाग्याचा वापर केलेला आहे, कारण ते जाड आहे आणि त्या जाडवरती जास्त मशीन चालणार नाही म्हणून मी ते सुई धाग्याच्या साह्याने ते जॉईन करणार आहे. हे पहा. तर आता इथे पहा छानपैकी असं बटरफ्लाय लावून झालेलं आहे आपलं आणि खूप सुंदर डिझाईन दिसत होती. पाहू शकतात किती छान आले बटरफ्लाय ते आणि ब्लाऊजचं फिनिशिंगही खूप मस्त आलेलं आहे. हे पाहू शकतात. आणि इथे बाहीलाही मी लेस लावलेली आहे. आता याला फक्त लावायचं राहिलं होतं, दोरी लावायची होती आणि त्याला लटकन लावायचे होते. तर दोरीचं मेजरमेंट आपल्या गळ्याचा जो शोल्डर आहे तिथून खाली किमान 2.5 ते 3 इंचावरती मार्क करून मी इथे दोरी लावून घेतलेली आहे आणि त्याला लटकनही जॉईन केलेलं आहे.
तर आता आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे हे पहा, आणि कस्टमरला हे ब्लाऊज खूप आवडला आणि खूप छान फिटिंगमध्ये बसलेला आहे. तर कशी वाटली ब्लाऊजची डिझाईन? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.